नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये आपलं स्वागत. पाहुयात काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेऊन दिला लसीकरणाचा संदेश. पत्नी रश्मी ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा घेतली लस. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्री उत्सव सुनासुना. कुणकेश्वरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त. आणि खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस ठरणार रुग्णसेवा दिन. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल वर्तमान आणि भविष्याचा विचार करता डिजिटल वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण. मॅथ्स, ट्युशन पिरियड, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटीही उपलब्ध. सीबीएसई बोर्डाशी संलग्न प्रशालय. संपर्कासाठी क्रमांक 9545 520604. आता पाहुयात सविस्तर बातम्या. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. दक्षिण कोकणची काशी असा नावलौकिक असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला आज मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला. मंदिराच्या पुजाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा झाल्यानंतर पहाटे 2:30 वाजता गावातल्या ग्रामस्थांची तपासणी करून दर्शन खुलं करण्यात आलं. एकाच वेळी 30 लोकांना दर्शन घेता येईल अशी व्यवस्था प्रशासन आणि देवस्थानच्या वतीनं करण्यात आली आहे. देवगड तालुक्यातल्या श्रीदेव कुणकेश्वरचा महाशिवरात्री यात्रोत्सव म्हणजे शिवभक्तांसाठी एक आगळी पर्वणीच. मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या काळात हा यात्रोत्सव शांततेत केवळ 50 माणसं घेऊनच साजरा करण्याचे आदेश शासनानं दिले आहेत. यंदा हा यात्रोत्सव 11 ते 13 मार्च या कालावधीत साजरा होतोय. आज मध्यरात्री 12 ते 2 पर्यंत मंदिराचे पुजारी, गाव यजमान बोंडाळे गावकर यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर पहाटे 2:30 वाजल्यापासून भाविकांना दर्शन रांग खुली करण्यात आली. यात्रोत्सवानिमित्तानं मंदिरात विद्युत रोषणाई तसंच विविध फुलांची आरास करून मंदिर सजवण्यात आलंय. शिवलिंगासमोर करण्यात आलेली हापूसची आरास लक्षवेधी ठरते. एका वेळी मंदिरात फक्त 30 भाविक दर्शन घेऊ शकतील अशी व्यवस्था ग्रामपंचायत आणि देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षताही घेण्यात आली असून खास यात्रोत्सवासाठी रत्नागिरी आणि रायगडमधून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचं आणि शासन आदेशाचं पालन करत यात्रोत्सव शांततेत पार पडेल असा विश्वास देवस्थान ट्रस्टनं तसंच पोलिसांनी व्यक्त केला आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्री यात्रा ही हजारो भाविकांच्या, लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत होती. परंतु यावर्षी कोरोनाचं सावट असल्यामुळे शासनाने जे कोरोना रोखण्यासाठी, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने जे काही नियम, अटी, शर्ती आणि जे काही निकष घालून दिलेले आहेत त्यांचे आम्ही देवस्थान ट्रस्ट काटेकोरपणे नियोजन करून कुठेही गर्दी न होता अत्यंत साधेपणामध्ये हा उत्सव संपन्न करत आहोत. त्यासाठी आम्ही अगदी सर्व निकष पाळून, शासनाचे सर्व निकष पाळून आम्ही महाशिवरात्री यात्रा संपन्न करीत आहोत. भाविकांना आम्ही आव्हान असं करतो आहोत की आपण जिथे असाल तिथूनच श्रींचं दर्शन घ्यावं. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि ह्या सर्व चॅनल्सच्या माध्यमातून घर बसल्या आपणाला श्रीचं दर्शन होणार आहे. तिथूनच आपण श्रीचं दर्शन घ्यावं आणि त्या देवाला साकडं घालावं की कोरोनाचा जो आजार आहे हा संपूर्ण जगातून नाहीसं होऊन पुढच्या वर्षी जी यात्रा पूर्वप्रमाणे जे लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये भरत होती तशीच ती भरावी. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची श्री देव कुणकेश्वर स्वयंभू महाशिवरात्री यात्रा ही अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न होत आहे. आत्ता सध्या महापूजा चालू आहे. यामध्ये जे मानकरी आहेत 30 मानकरी सहभागी झालेले आहेत. या बंदोबस्तासाठी माननीय पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली 19 पोलीस अधिकारी आणि 182 पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या बंदोबस्तामध्ये रायगड व रत्नागिरी येथील पोलीस अंमलदार यांचाही सहभाग आहे. हा बंदोबस्त पार पाडण्याकरता कुणकेश्वर ट्रस्ट व ग्रामस्थ यांचं सहकार्य मिळत आहे. रत्नागिरीमधून 30 पोलीस अंमलदार आणि रायगडमधून 30 पोलीस अंमलदार या कुणकेश्वर बंदोबस्तासाठी आलेले आहेत.
भाविकांसाठी कसं आहे की 3 ठिकाणी सध्या बॅरिकेटिंग चालू आहे. एक मिठबाव जो रोड आहे, मिठबाव कुणकेश्वर, देवगड कुणकेश्वर आणि इळी पाटतर ते कुणकेश्वर या 3 ठिकाणी डायव्हर्शन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी भाविकांना व नागरिकांना पोलीस प्रशासन, ट्रस्ट, जिल्हा प्रशासन यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही जिथून आहात तिथूनच दर्शन घ्या, गर्दी टाळा आणि शासनाचा जे नियम आहे, शासनाने जो 50 लोकांचा जी मर्यादा घालून दिलेली आहे त्यासाठी तुम्ही दर्शनासाठी धाव घेऊ नका, आहे त्या ठिकाणी तुम्ही दर्शन घ्या, अशी आमची पोलीस प्रशासनातर्फे आपणास एक विनंती आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणची काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कुणकेश्वर तीर्थक्षेत्री एक महाशिवरात्रीचा उत्सव सुरू आहे. पण हा उत्सव कोविड-19च्या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही गावस्तरावर ते देवाचे काय विधी आहेत त्या गावातील विश्वस्त जसे देवसेवक यांच्या सहकार्याने पार पडत आहोत. कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने कुणकेश्वरातील आरोग्य, स्वच्छता व लाईट व्यवस्था ही चोख बजावलेली आहे. जरी जो उत्सव गावस्तरावर होत असेल तरी कोरोनापासून ग्रामस्थांची काळजी घेण्यासाठी आम्ही काटेकोर ग्रामपंचायतीच्या वतीने पालन केलेलं आहे. आरोग्य यंत्रणा राबवून गावात कोरोना संदर्भात निर्जंतुकीकरण केलेलं आहे. अशा प्रकारे नियोजन आमच्या कुणकेश्वर ग्रामपंचायतीचं केलं आहे.
कुणकेश्वर महाशिवरात्रीची यात्रा सप्ताह काही सणाच्या कालावधीत सुरुवात होणार आहे. पण या कोरोनाचे सर्व नियम पाळून या कुणकेश्वरचा महाशिवरात्री यात्रोत्सव यावर्षी शांततेत साजरा केला जात आहे. यावर्षी आता पहिली पूजा मंदिराच्या पुजाऱ्यांच्या गुरुवाकांच्या हस्ते होणार आहे. मंदिराची आरास ज्या पद्धतीने यात्रोत्सव असेल केले आपण पाहू शकता. अशा पद्धतीने मंदिर सजवलेले आहे. वेगवेगळ्या फुलांनी आज मंदिर संपूर्ण गाभारा मंदिर असेल, सभामंडप असेल, वेगवेगळ्या सजवलेले आहे. आता आपण आहोत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बघितलं तर गाभाऱ्याची आरास पाहिजे तर पाहू शकता. देवगडचं जे वैभव म्हणतात ते हापूस आंब्याची आरास संपूर्ण शिवलिंगासमोर लावलेली आहे. जवळजवळ 60 ते 65 हापूस आंब्याची हे लावलेले आहे. संपूर्ण सफेद फुलांनी या शिवलिंग सजवलेलं आहे. मंदिराच्या सभोवताली जे झेंडूच्या फुलांनी असेल, विविध इतर फुलांनी या मंदिराची आरास सजवलेली आहे. आगळा वेगळा महाशिवरात्रीचा या वर्षी होत आहे. मात्र कोरोनाचे सर्व नियम पाळून हा या वर्षीचा यात्रोत्सव पार पडताना दिसत आहे. मंदिर प्रशासनाने कोरोनाचे सर्व नियम पाळून हा यात्रोत्सव पार पडण्याचा संकल्प केला आहे. त्यानिमित्त शांततेने हा यात्रोत्सव पार पडताना दिसत आहे. संपूर्ण यात्रोत्सव संपूर्ण भाविकांना मध्ये आहे. मात्र गावातील कुणकेश्वर आणि कातोनेश्वर मधील गाव मर्यादेचा उत्सव होणार आहे आणि गावातील लोकच दर्शन घेतील. बाकीच्या मात्र भाविकांना मात्र तुम्ही तिथे कुठे असाल तिथूनच कुणकेश्वराचे दर्शन घ्या. कोरोनाच्या महामारीत सहकार्य करा आणि प्रशासनाला देवस्थानाला सहकार्य करा आणि हा यात्रोत्सव कुठलाही अनुचित प्रकार घड न करता व्यवस्थितपणे पार पडा असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. सिंधुदुर्ग लाईव्ह साठी कॅमेरामॅन आनंद आंबेसह सुप्रीम लोके देवगड. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतल्या जे रुग्णालयामध्ये कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला. आज दुपारी 12:30च्या सुमाराला मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली. यावेळी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र तसंच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. कोरोना लसीसंदर्भातला संभ्रम दूर व्हावा या हेतूनं उद्धव ठाकरेंनी कोरोनाची लस घेतली असून सर्वांनीच लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असा संदेश देण्यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही लस घेतली. उद्धव ठाकरे यांनी कोविडशिल्ड ही लस घेतल्याची माहिती समोर येते. उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी सुद्धा कोरोनाची लस घेतली आहे. याच्यामध्ये कोणतीही भीती किंवा संभ्रम मनामध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. मी स्वतः वॅक्सिन घेतलेलं आहे, तुमच्यासमोर उभा आहे आणि मनापासून सांगतो की वॅक्सिन घेताना अजिबात कळतसुद्धा नाही. एवढ्या छान पद्धतीने वॅक्सिन दिलं जाते. मला असं वाटतं मी संपूर्ण जनतेला, माता भगिनींना आणि बांधवांना विनंती करतो, कारण कोरोनाचा धोका परत वाढतो आहे. म्हणून माझं आवाहन आहे की सर्वांनी ज्यांना ज्यांना आता वॅक्सिन देण्यासाठी पात्र ठरवलं गेलेलं आहे त्या सर्वांनी मनात कोणतेही किंतु परंतु न आणता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. or your life. My motto, safety first. I make sure I'm always protected. इसलिए मैंने अपने कार में लगा F Protect, इंडिया का पहला इंजन फायर फाइटर. Easy to install on any car. जो इंजन का टेम्परेचर बढ़ते ही ऑटोमेटिकली एक्टिवेट हो जाता है. F Protect. Protect what you love.
रब्बी हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99. कॉम्पेअर प्रीती, गोव्यातील प्रसिद्ध संपादक आणि लग्न सोहळा तसेच सामुदायिक कार्यक्रम आणि वेगवेगळे खेळ, वाढदिवस आणि मंडप सजावट, एकमेव डीजे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, त्वरित ऍडव्हान्स बुकिंग साठी संपर्क कॉम्पेअर प्रीती 9226 22 11 10. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा. विभाग न्यूरोसर्जरी, मेंदूची दुखापत, मेंदूशी संबंधित सर्व प्रकारचे नोड्यूल्स किंवा रोग, अर्धांगवायू, अपघातामुळे मेंदूला झालेली दुखापत, चक्कर येणं, फिट येणं, हेमिप्लिजिया तसेच पाठीचा आजार या सर्व लक्षणांचं निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया. विभागातील तज्ञ, अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडून रुग्णांची दर्जेदार आणि गुणकारक सेवा. उपचारासाठी आवश्यक जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध. मेट्रो सिटीतील सेवांपेक्षा कमी दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, कुडाळ. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात यानंतरची बातमी. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस येत्या 15 मार्चला आहे. हा वाढदिवस आरोग्य आणि कोरोनाच्या दृष्टीनं रुग्णसेवा दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. तालुका, विभाग आणि गाव पातळीवर आशा मदतनीस, आरोग्य सेविकांसह कोरोना योद्ध्यांचा सत्कार आणि तालुका स्तरावर तसंच जिल्हा, उपजिल्हा रुग्णालय स्तरावर वृद्धाश्रमांमध्ये फळवाटप आणि गरीब गरजूंना कोरोना लस देण्याचा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचंही सतीश सावंत यांनी सांगितलं. 15 मार्च रोजी रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार सन्माननीय राऊत साहेब यांचा वाढदिवस असून त्या वाढदिवसाचं औचित्य साधून
जिल्हा शिवसेनेच्या वतीने ज्यांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोविडच्या कालावधीमध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे असे या ठिकाणी पोलीस पाटील असतील, आशा स्वयंसेविका असतील, आशा मदतनीस असतील, त्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीस असतील, सफाई कामगार असतील, ज्यांनी या कोविडमध्ये चांगलं काम केलेलं आहे कोविड योद्धे त्यांचा जिल्हा शिवसेनेच्या वतीने काही तालुक्याच्या ठिकाणी, काही विभागाच्या वतीने, काही गावामध्ये शिवसेनेच्या वतीने त्यांचा त्या ठिकाणी सन्मान करण्याचा निर्णय जिल्हा शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेला आहे. त्यावेळी एक प्रातिनिधिक स्वरूपात एक कार्यक्रम कणकवली भगवती मंगल कार्यालय येथे आशा ताई यांचा सत्कार त्या दिवशी सोमवारी 4 वाजता भगवती मंगल कार्यालय येथे जिल्हा शिवसेनेच्या वतीने कणकवली तालुक्यातील आशा ताईंचा सत्कार सन्मान आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जे काही वृद्धाश्रम आहेत त्या वृद्धाश्रमांना जीवनावश्यक साहित्य त्या वृद्धाश्रमामध्ये वाटपाचा कार्यक्रम, सरकारी हॉस्पिटलमध्ये फळ वाटप आणि त्याचबरोबर खासदारांच्या वतीने म्हणजे शासकीय निकषामध्ये ज्यांना कोविडची लस मिळते पण जे गरजू असतील अशा गरजूंना खासदारांच्या वतीने कोविड लस खासदारांच्या वतीने दिली जाणार आहे. आणि जे गरजू असतील आणि ज्यांना कोविड लस आवश्यक आहे मोफत त्यांनी त्या ठिकाणी शिवसेना कार्यालय ज्या तालुक्यामध्ये जे आहे त्या ठिकाणी त्यांनी संपर्क साधावा. या दिवशी मालवण तालुक्यामध्ये सुद्धा थर्मल गनचं वाटप सुद्धा काही ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना थर्मल गनचं वाटप सुद्धा त्या दिवशी केलं जाणार आहे. ऑक्सिमीटर आणि थर्मल गनचं वाटप मालवण तालुक्याच्या एकंदरीत खासदारांचा वाढदिवस जो आहे त्या कोविडच्या कालावधीमध्ये खासदार साहेबांनी ह्या जिल्ह्यातील कोविडची परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी शासन स्तरावरती त्यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत, सिव्हिल हॉस्पिटलसाठी असेल, सिव्हिल हॉस्पिटलला कोविडच्या कालावधीत लागणारी औषधं असतील किंवा ह्या जिल्ह्यामध्ये जे काही सिव्हिल हॉस्पिटल मेडिकल कॉलेज या जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी पालकमंत्री आणि त्यांनी आणि विशेषतः खासदार रावसाहेब यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून हा दिवस आरोग्याच्या दृष्टिकोनातून, कोविडच्या दृष्टिकोनातून आरोग्य सेवेत ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचा सन्मान करण्याचा दिवस म्हणून त्यांचा खासदारांचा वाढदिवस हा आरोग्यविषयक कामं आणि कोविड यांचा सन्मान करण्याचा निर्णय हा जिल्हा शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेला आहे. आणि विशेषतः मेडिकल कॉलेज या जिल्ह्यात आणल्याबद्दल जिल्हा शिवसेनेच्या वतीने कणकवली येथे त्यांचा खासदारांचा सत्कार करण्याचा निर्णय जिल्हा शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. दोडामार्ग तालुक्यात तेरवणमेढेच्या पांडवकालीन ऐतिहासिक पवित्र अशा नागनाथ तीर्थक्षेत्रावर आज कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच भक्ताविना महाशिवरात्री उत्सव संपन्न झाला. गावचे प्रमुख मानकरी आणि ग्रामपुरोहित यांच्या उपस्थितीत परंपरागत धार्मिक विधींसह वार्षिक उत्सव पूर्ण करण्यात आला. तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांच्या सहकार्यानं तेरवणमेढे तीर्थस्थळी जाणारे प्रमुख मार्ग भाविकांसाठी पूर्णपणे सील करण्यात आले होते. फक्त गावकरी मंडळींना प्रवेश दिला जात होता. कोरोना आपत्तीमुळे गावकऱ्यांनी केलेल्या आवाहनाला भाविकांनी सुद्धा मोठा प्रतिसाद दिला. दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणारा तेरवणमेढेचा महाशिवरात्री उत्सव पहिल्यांदाच भाविकांच्या अनुपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी मानकरी आणि ग्रामपुरोहित यांनी कोरोना आपत्ती दूर व्हावी, सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात असं साकडं श्री नागनाथ चरणी घातलं. मात्र दरवर्षी भाविकांनी गजबजलेला परिसर यावेळी मात्र सुना पाहायला मिळाला. आज वार्षिक रीतिरिवाजाप्रमाणे जो आमचा याचा कार्यक्रम तीर्थक्षेत्राचा तो कार्यक्रम आम्ही सर्वांच्या सहकार्याने विधियुक्त म्हणजे धार्मिक पूजन हे करून पूर्ण केलेला आहे. तसेच आम्हाला बाहेरील भाविक किंवा हे कोरोनाच्या माध्यमातून बाहेर तिथूनच त्यांनी दर्शन घ्यावं किंवा देवाचा आशीर्वाद घ्यावा अशी आम्ही त्यांना विनवणी वगैरे सर्व माध्यम प्रसार माध्यमातून आमचे पत्रकार बंधूंनी वगैरे सहकार्य त्यांनी आम्हाला केलेलं आहे. भाविक हे आपले भाविकच असतात, त्याच्यामुळे कुणी वादविवाद किंवा इतर कुठल्याही प्रकारचे इथे भांडणतंटे वगैरे झालेले नाहीत किंवा काहीच वाद वगैरे काही नाही. शांत चित्ताने आणि मन मिळवणे सर्व भक्तिभावाने हे कार्यक्रम आमचा चालू आहे आणि धार्मिक विधी वगैरे आम्ही केलेला आहे. एक प्रमाणात हिरमोड भाविकांचा झाला तरी पण एक हे असते मनाला कळकळ असते की भाविकांना आम्हाला भेटीला जायलाच पाहिजे. नागनाथ त्याच्या चरणी आपण लीन होऊन त्यांचं दर्शन घेऊन पुढची कामं आपली वर्षभराची सुरुवात करावी अशी त्यांची मनोभावना पूर्ण झाली. हजारो नाही तर लाखो भाविक इथे येत असतात. कोल्हापूर म्हणा किंवा चंदगडसारख्या वरच्या पट्ट्यातनं किंवा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक तिन्ही राज्यातनं इथे भाविक येत असतात आणि त्यांची सेवा किंवा हे चालू असते. त्यांचं नाही म्हटलं तरी थोडंसं हे झालेलंच आहे की बाबा आम्हाला आज देवाची भेट नाही किंवा असं एक मनात त्यांच्या येऊन गेलं असेल. असं नाही कारण काही धार्मिक हे आहेत. मन शांती आहे धार्मिकतेमुळे त्यांची किंवा भक्तिभावामुळे जिथे आपल्याला मुखदर्शन व्हावं ते पण यंदा त्यांना नाही भेटलं तसं म्हणायला. जिथे आहेत तिथूनच त्यांनी दर्शन घेतलेलं आहे किंवा आशीर्वाद घेतलेला आहे. वार्षिक महाशिवरात्री उत्सव हा काल संध्याकाळीपासून तो आज संध्याकाळपर्यंत हा या ठिकाणी गेला. रात्री या ठिकाणी संपूर्ण नारळ ठेवून गारणं बोलणं करण्यात आलं. त्याच गारणं बोलण्यामध्ये असं बोलण्यात आलं की येणारे भक्तगण भाविक जे आहेत ते यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत, तरी त्या ठिकाणून त्यांनी नमस्कार केलेला. तर हे नागनाथांनी आपला तो चरणी अर्पण करून घ्यावा आणि त्या भक्तगणांना भाविकांना चांगल्या प्रकारे उत्तम आरोग्य प्राप्त होणार आणि हे जे काय संकट आहे, कोरोनाचं संकट आहे, ते लवकरात लवकर त्याच्या कृपेनं दूर व्हावं आणि पुढील जो उत्सव आहे तो अतिशय उत्साहाने या ठिकाणी संपन्न होईल अशी आम्ही अशा वेळेला चरणी प्रार्थना करतो की सर्व देशावर आलेलं संकट हे दूर व्हावं. असं आम्ही कधी बघितलंच नाही. एवढ्या वर्षात म्हणजे 10 वर्षाचा असतानापासून आज 65 वर्षापर्यंत मी इथे येतोय. या 65 वर्षामध्ये आजचाच म्हणजे ह्या वर्षी 2021 सालातला हा जो उत्सव आहे हा उत्सव अगदी म्हणजे कसा भकास या ठिकाणी कोणीही नाही असा प्रकार कधी झालाच नाही. आयुष्यात आम्ही बघितलेलं नाही. याच्यापूर्वीचे आमचे लोकसुद्धा येत होते, म्हणजे आमचे पूर्वज वडील म्हणा, आजोबा म्हणा, पणजोबा म्हणा ते येत होते, पण त्याने सुद्धा म्हणजे त्यावेळीपासून कधीच असा प्रकार झालेला नाही. आजच हा असा प्रकार दिसून येतो. याच्या मागे काय म्हणजे सरकारी म्हणजे व्याधी आहे की अन्य काय पिढा आहे हे काय समजत नाही, पण हा असा प्रकार दिसून आला ह्या वर्षी. पण चांगली दिली म्हणजे यावर्षी लोकांनी गर्दी केली नाही, आले आणि काही म्हणजे त्यांना बंधनं जी होती ती बंधनं पाळून त्याने त्याप्रमाणे वागले, त्यामुळे गर्दी झाली नाही आणि कोणाला काही त्रासही झालेला नाही. सगळं सुरळीत म्हणजे पार पडलं, म्हणजे सरकारी नियमाप्रमाणे सगळ्या व्यवस्थित पार पडल्या. आता दरवर्षी या ठिकाणी जे भक्तगण येतात त्या भक्तगणांना आतमध्ये प्रवेश मिळालेला नाही, तरीसुद्धा जे येणारे आहेत त्यांचं कल्याण व्हावं, त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांच्या मनातील हेतू इच्छा परिपूर्ण व्हाव्यात, सर्वांना सुख शांती समृद्धी प्राप्त व्हावी याची आम्ही नागनाथाकडे प्रार्थना करतो. नागनाथ चरणी आता सर्वांनी प्रार्थना करायची आहे ती. मग त्यासाठी देवतेकडे या गावचे जे अधिकारी त्या अधिकाऱ्याने सर्वांनी एकत्र येऊन त्या देवतेला साकडं घालावं की ही जी आपत्ती आहे ती आपत्ती निवारण व्हावी, असा प्रकार कधी पुन्हा होऊ नये
आणि तुझा जो उत्सव आहे तो वार्षिक उत्तम रीतीनं म्हणजे पूर्वी जसा चालत होता त्याप्रमाणे उत्तम रीतीनं व्यवस्थित चालावा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आता रत्नागिरीत प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे शिमग्याच्या सणासाठी कोकणात यायला निघालेल्या चाकरमान्यांच्या उत्साहावर विरजण पडलंय. कोरोना पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी गुरुवारी या संदर्भातले आदेश जारी केले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या होळीच्या सणासाठी मुंबई, पुणे किंवा इतर भागातल्या प्रतिबंधित क्षेत्रातून येणाऱ्या चाकरमान्यांना 72 तासांपूर्वी केलेल्या RT-PCR चाचणीचे निगेटिव्ह अहवाल सोबत आणणं आवश्यक आहे. तसे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरच्या क्षेत्रातून येणाऱ्या चाकरमान्यांनी थर्मल स्क्रीनिंग आणि ऑक्सिजनची तपासणी करणं बंधनकारक आहे. त्याकरता शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी स्क्रीनिंग सेंटर उभारण्याचे आदेश नागरी आणि ग्रामीण कृती दलांना देण्यात आले आहेत. सर्दी, खोकला आणि इतर कोरोना सदृश्य लक्षण असलेल्या नागरिकांनी शिमगोत्सवात सहभागी होऊ नये याची दक्षता नागरी आणि ग्रामीण कृती दलांनी घ्यावी असं बजावण्यात आलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेऊन दिला लसीकरणाचा संदेश. पत्नी रश्मी ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा घेतली लस. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्री उत्सव सुना. कुणकेश्वरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त. आणि खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस ठरणार रुग्णसेवा दिन. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल वर्तमान आणि भविष्याचा विचार करता डिजिटल वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण. मॅथ्स, ट्युशन पिरियड, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटीही उपलब्ध. CBSE बोर्डाशी संलग्न प्रशालय. संपर्कासाठी क्रमांक 9545 520604. आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉइट्सफार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्सफार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर. डॉइट्सफार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्सफार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. डॉइट्सफार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी. नववर्षानिमित्त खास ऑफर. कॅथोलिक शॉर्ट टर्म डिपॉझिट, मुदत 365 दिवस, व्याजदर 9.60%. त्वरा करा, मर्यादित कालावधीसाठी.
संपर्क क्रमांक प्रधान कार्यालय 02363 27 38 90, सावंतवाडी 02363 27 38 89, वेंगुर्ला 023 66 26 29 53, शिरोडा 023 66 22 74 39, मालवण 023 65 25 27 82, कणकवली 023 67 23 39 22, कुडाळ 023 62 22 15 59.